धननिरंकारजी सर्वांना नमस्कार मंडळी. हाय फ्रेंड्स, कसे आहात? मी प्रिया स्वागत करते माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज समागमचा तिसरा दिवस होता. आम्ही आलो होतो आता सेवा करायला कॅन्टीनमध्ये. कॅन्टीन नंबर 1मध्ये माझी सेवा होती. तर दिवसभर आम्ही सेवा वगैरे करून शूटिंग, तर मला व्हिडिओ वगैरे जास्त काढायला भेटले नाही. सकाळी सकाळी मी आईस्क्रीम खात बसली होती, कारण की ऊन तर एवढं डोक्यावर होतं ना. त्यामुळे मग आम्ही कॅन्टीनमध्ये असलो की आमची आईस्क्रीम ही कंटिन्यू असते. तर संध्याकाळी माताजींचे आम्ही विचार वगैरे ऐकले. गीत विचार हे सर्व चालू होते. 9 साडेनऊपर्यंत माताजींचे विचारही जमतात. मग त्यानंतर कॅन्टीनमध्ये मी परत आली होती. कॅन्टीनमध्ये मग आम्ही सेवा वगैरे करत होतो. आज तिसरा दिवस होता, तर त्यामुळे समागम कधी चालू होतो आणि कधी संपतो, 3 दिवस कसे संपतात काहीच समजतच नाही. असं वाटतं हे मस्त महिनाभर असंच राहावं, असं तिथे माताजींचं आम्ही दर्शन करत राहावं, माताजी आमच्या समोर राहावे, असंच आम्हाला सारखं वाटत असतं. तर आज हळद वगैरे होती आणि 4था दिवस असतं. त्या दिवशी सकाळी लग्न असतात. लग्न समारंभ असा पार पाडला जातो. माताजींच्या सानिध्यामध्ये लग्न हे सगळे होतात. तर त्या आदल्या दिवशी, तिसऱ्या दिवशी म्हणजे सगळं माताजींचे विचार वगैरे झाले. त्यानंतर मग हळदीला सुरुवात होते. हळद वगैरे प्रत्येक मंडपामध्ये, प्रत्येक पंडालमध्ये सगळे हळदीचे कार्यक्रम असतात. ज्यांचं लग्न ठरलेलं आहे, ज्यांचं होणार आहे, त्याची हळदी इथे केली जाते. बँड बाजाच्या ह्याच्यामध्ये, ढोलमध्ये, तर सर्व इथे कार्यक्रम होत राहतात. आम्ही प्रत्येक पंडालमध्ये, 5-6 पंडालमध्ये गेलो. इथे खूप डान्स वगैरे होत होते, हळद लावत होते प्रत्येकाला. तर ते बघून आम्ही खूप खुश झालेलो. आम्ही पण नाचत होतो, खूप मजा केली. तर असेच हे दिवस, हे जे 4 दिवस असतात. आणि दुसऱ्या दिवशी गुरुवंदना होणार होती. मग गुरुवंदनानंतर मग आम्ही परतीच्या प्रवासाला पण निघणार होतो लगेचच. माताजींचे असंच आशीर्वाद राहू द्या, सेवा सत्संग सिमरन तुमच्या चरणाशी जोडून राहू द्या, असंच आमचं. चला, असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.